नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? मजेत असणार नक्कीच. ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये आज आपण कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण बघूया. आपल्या टेक्स्टबुकमध्ये तो जो डिफरन्स आहे त्याची माहिती, त्याचे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन आज आपण आता इथं बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. डिफरन्स बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम याच्यावर प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. तो प्रश्न वहीमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन कोनिकल पेंडुलम अँड सिंपल पेंडुलम. सुरू करूया आपण. एक पॉईंट्स बघूयात. पहिला पॉईंट कोनिकल पेंडुलममध्ये ट्रॅजेक्टरी अँड प्लेन ऑफ मोशन ऑफ बॉब इज हॉरिझॉन्टल. आता याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही याचे 2 पॉईंट्स करू शकता. कसे सांगतो तुम्हाला. ट्रॅजेक्टरी ऑफ मोशन ऑफ बॉब इज हॉरिझॉन्टल सर्कल हा एक पॉईंट करता येईल. त्यानंतर अजून एक पॉईंट दुसरा त्याच्यापुढे प्लेन ऑफ मोशन ऑफ बॉब इज हॉरिझॉन्टल सर्कल. हे आपण थोडंसं समजावून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय नेमकं याच्यामध्ये म्हटलं आहे. ट्रॅजेक्टरी ऑफ बॉब इज हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे आपण आता हा कोनिकल पेंडुलम याप्रमाणे बघितला आहे. तुम्हाला तो कोनिकल पेंडुलमचा अभ्यास रोटेशनल डायनॅमिक्समध्ये झालेला आहे. तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण नेमकं काय करतो इथं. हे पहा, ट्रॅजेक्टरी म्हणजे मार्ग. हा जो मार्ग आहे त्या पेंडुलमचा असा हॉरिझॉन्टल सर्कल आहे. सो ट्रॅजेक्टरी ऑफ दॅट मोशन ऑफ बॉब इज ए हॉरिझॉन्टल सर्कल आणि प्लेन ऑफ मोशन इज ऑल्सो हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे हे जे प्रतल आहे ह्या प्रतलामध्ये ज्या प्रतलामध्ये हे मोशन चालू आहे तेही हॉरिझॉन्टल आहे. अशा प्रकारे आपल्याला हा फर्स्ट पॉईंट एक्सप्लेन करता येईल. आणि सिंपल पेंडुलममध्ये बघूया आपण ट्रॅजेक्टरी आणि प्लेन ऑफ मोशनमध्ये काय लिहिलं आहे. ट्रॅजेक्टरी ऑफ मोशन ऑफ बॉब इज व्हर्टिकल सर्कल आणि अजून एक पॉईंट त्यात आपल्याला घेता येईल वेगळा. प्लेन ऑफ मोशन ऑफ बॉब इज ए व्हर्टिकल पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल पहा. सिंपल पेंडुलममध्ये आपण बघितलं, सिंपल पेंडुलममध्ये द ट्रॅजेक्टरी म्हणजे आपण असा हा पेंडुलम एका साईडला असा ओढला थीटा एवढ्या अँगलनी आणि सोडला तर तो याप्रमाणे असा वर खाली लेफ्ट राईट असा ऑसिलेट होतो. तर इथं त्याची जी ट्रॅजेक्टरी आहे ती ट्रॅजेक्टरी पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल. म्हणजे असं हे जे पूर्ण सर्कल आहे व्हर्टिकल सर्कल, थोडीशी डायग्राम मी जरा छोटी काढतो म्हणजे लक्षात येईल. समजा हा पेंडुलम आहे आणि हा इथं एक्स्ट्रीम पोझिशन. आता मी समजा याला असं हे पूर्ण असं एक सर्कल काढलं. सो दिस ट्रॅजेक्टरी ऑफ दॅट बॉब ऑफ पेंडुलम इज ए पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल अँड प्लेन ऑफ मोशन इज ऑल्सो ए पार्ट ऑफ दिस व्हर्टिकल सर्कल. अशा प्रकारे आपण हे एक्सप्लेन करू शकतो पहा. म्हणजे फर्स्ट पॉईंट जो इथे दिला आहे त्याचे 2 भाग तुम्ही करू शकता. 2 सेपरेट पॉईंट लिहू शकता. तुम्ही लिहिताना वहीमध्ये कसं लिहायचं. ट्रॅजेक्टरी ऑफ मोशन ऑफ द बॉब इज व्हर्टिकल सर्कल असं कोनिकल पेंडुलममध्ये लिहायचं आणि उजव्या साईडला सिंपल पेंडुलममध्ये काय लिहायचं. ट्रॅजेक्टरी ऑफ मोशन ऑफ बॉब इज पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल. त्यानंतर दुसरा पॉईंट त्यामध्ये काय लिहिता येईल. प्लेन ऑफ मोशन ऑफ बॉब इज हॉरिझॉन्टल सर्कल आणि इकडे प्लेन ऑफ मोशन ऑफ बॉब इज ए पार्ट ऑफ व्हर्टिकल सर्कल. अशा प्रकारे त्याचे स्प्लिट करून 2 पॉईंट तुम्ही होतील. कारण डिफरन्स जेव्हा कुठलाही प्रश्न असतो तेव्हा अगदी छोटे पॉईंट्स तुम्ही जर त्याचे लिहिले तरी चालतं. त्याला काय खूप अगदी मोठा पॉईंट सगळे एकत्र करून लिहायची आवश्यकता नसते. त्यानंतर आता दुसरा पॉईंट बघूया. दुसरा पॉईंट एनर्जीचा आहे. कायनेटिक एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आर कॉन्स्टंट. म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट आहे. तसं इकडे कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी दे आर इंटर कन्व्हर्टेड. त्यांचं ते कॉन्स्टंट नाही आहे, इंटर कन्व्हर्टेड अँड देअर सम इज कॉन्झर्व्ड. आपण एनर्जीचा जो अभ्यास केला या कोनिकल पेंडुलम सिंपल पेंडुलमचा केला आपण, तर त्यामध्ये आपण बघितलं की आता समजा हे आहे सिंपल पेंडुलम आणि ही मीन पोझिशन आहे आणि मग त्याला आपण एका साईडला असं ओढलं इथंपर्यंत आणि सोडून दिलं तर हा बॉब असा ऑसिलेट होणार. ही मीन पोझिशन, हे एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असते आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. जसं तो बॉब एक्स्ट्रीमकडे जाईल, एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर कायनेटिक एनर्जी 0 आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. अशा प्रकारे ती एनर्जी तो पार्टिकल असा ऑसिलेट होत असताना एनर्जी इंटर कन्व्हर्टेड होते. पण दोघांची बेरीज जर केली आपण तर ती मात्र कॉन्स्टंट असते. अशा प्रकारचा अभ्यास सिंपल पेंडुलममध्ये. पण कोनिकल पेंडुलममध्ये मात्र ती जी एनर्जी आहे ती एनर्जी ही कॉन्स्टंट राहणार. कारण तो बॉब जो आहे
तो असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय, त्यामुळं त्याची जी एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असण्याचं कारण काय आहे, ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे, त्यामुळे त्याचा स्पीड कॉन्स्टंट आणि म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट. आणि पोटेन्शियल एनर्जी कशी काय कॉन्स्टंट असणार, त्याची काही हाईट चेंजेस होत नाही आहे. हाईट एकाच प्लेनमध्ये तो व्हायब्रेट होत आहे, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ऑसिलेट होतो आहे, रोटेट होतो आहे, आणि म्हणून त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट आहे, कायनेटिक एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट आहे. अशा प्रकारे एनर्जीचा हा दुसरा पॉईंट झाला. आता थर्ड पॉईंट, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू टेन्शन इज द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इथं जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट झालेला आहे. तुम्हाला आठवत असेल कोनिकल पेंडुलममध्ये आपण पाहिलेलं आहे, तर ज्यावेळेस हा तो असा इथल्या एक्स्ट्रीम पोझिशनला आपण बघितला, त्यावेळेस ही हॉरिझॉन्टल सर्कल, इथं आपण दोन फोर्सेस आपण दाखवले, एक वेट mg आणि टेन्शन t डॅश. ह्या टेन्शनचे दोन भाग केले आपण, इकडे एक आणि एक असा उभा एक, हा अँगल थिटा, हा पण अँगल थिटा. हा जो उभा कॉम्पोनंट आहे त्याला आपण म्हटलं टी डॅश कॉस थिटा, कारण ते ॲडजस्टंट साईड आहे. आणि ही हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो आहे त्याला आपण म्हटलं टी डॅश साईन थिटा, कारण ते अपोजिट साईड आहे. म्हणजे हा जो टी डॅश साईन थिटा कॉम्पोनंट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू टी डॅश साईन थिटा. तर अशा प्रकारे हा कॉम्पोनंट आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणून दाखवला. आणि सिम्पल पेंडुलममध्ये आपण काय केलं पहा, सिम्पल पेंडुलममध्ये ही आहे डिस्प्लेस्ड पोझिशन आणि इथं वेट mg आणि इकडं टेन्शन टी डॅश. इथं ह्या वेट mgचे दोन भाग केले आपण, हा अँगल थिटा, हा पण अँगल थिटा, आणि ह्या जो कॉम्पोनंट आहे ह्याला mg कॉस थिटा असं आपण म्हटलं, आणि हा जो कॉम्पोनंट आहे ह्याला mg हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट mg साईन थिटा, आणि दुसरा जो कॉम्पोनंट अलॉंग द स्ट्रिंग mg कॉस थिटा, ॲडजस्टंट साईड आणि अपोजिट साईड. mg साईन थिटा हा जो कॉम्पोनंट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होतो. त्यामुळे हा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला असा सांगता येईल पहा. कोनिकल पेंडुलममध्ये हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू टेन्शन म्हणजे टी डॅश साईन थिटा इज सेंट्रिपिटल फोर्स, आणि इकडे सिम्पल पेंडुलममध्ये टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ वेट म्हणजे mg साईन थिटा इज द सेंट्रिपिटल फोर्स. हा पॉईंट झाल्यानंतर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज 2π√L cos थिटा अपॉन g. आणि सिम्पल पेंडुलममध्ये t इज इक्वल्स टू 2π√L अपॉन g. दोन्हीकडे फरक एकच आहे, कोनिकल पेंडुलममध्ये कॉस थिटा आहे आणि सिम्पल पेंडुलममध्ये कॉस थिटा नाही. कॉस थिटाची व्हॅल्यू इथं 1 घेतली आहे, कारण थिटा आपण सिम्पल पेंडुलममध्ये कमी आहे असं कन्सिडर केलं आहे, मिनिमम अँगल आहे असं घेतलं आहे, आणि तो नियरली 0, मग कॉस 0ची व्हॅल्यू नियरली 1 येते, त्यामुळं कॉस थिटा तिथं नाहीच आहे, 1 घेतलं आहे त्याची किंमत. त्यानंतर लास्ट पॉईंट, द स्ट्रिंग ऑलवेज मेक्स ए फिक्स्ड अँगल विथ दी हॉरिझॉन्टल. ती जी दोरी आहे ती दोरी हॉरिझॉन्टल बरोबर फिक्स अँगल असतो, आणि इट कॅन नेवर बी हॉरिझॉन्टल. दॅट स्ट्रिंग कॅन नेवर बी हॉरिझॉन्टल. ती दोरी हॉरिझॉन्टल कधी होत नाही. म्हणजे आता तुम्हाला इथं मी डायग्राममध्ये एक्सप्लेन करतो पहा, लक्षात येईल तुमच्या. हा जो कोनिकल पेंडुलम आहे, हा कोनिकल पेंडुलम या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये असा फिरतो कोनिकल पेंडुलम, आणि हा जो अँगल आहे थिटा तो फिक्स आहे, आणि इकडचा जो अँगल आहे हॉरिझॉन्टल बरोबरचा तो सुद्धा फिक्स आहे. हा फिक्स म्हटलं की हाही फिक्स असणार आहे, आणि ही दोरी अशी हॉरिझॉन्टल होणार नाही आहे, म्हणजे ही दोरी अशी इथं येणार नाही आहे, इथं असा तो फिरणार नाही, ती दोरी इथंच राहणार, असंच ते फिरणार हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. आणि सिम्पल पेंडुलममध्ये मात्र जर समजा आपण त्या पेंडुलमला ॲम्प्लिट्यूड जास्त दिला म्हणजे इथंपर्यंत दिला, ॲम्प्लिट्यूड हा जो अँगल आहे थिटा समजा 90 डिग्री घेतला आपण, तर हा पेंडुलम असा ऑसिलेट होऊ शकतो, म्हणजे ती दोरी अशी हॉरिझॉन्टल होऊ शकते सिम्पल पेंडुलममध्ये. हा शेवटचा पॉईंट आहे या ठिकाणी पहा. कोनिकल पेंडुलममध्ये बघायचं आहे, स्ट्रिंग ऑलवेज मेक्स ए फिक्स्ड अँगल विथ हॉरिझॉन्टल अँड कॅन नेवर बी हॉरिझॉन्टल. ती दोरी हॉरिझॉन्टल कधीच होणार नाही, आणि तो जो अँगल आहे थिटा तो फिक्स आहे, नो चेंज. आणि सिम्पल पेंडुलममध्ये तो अँगल चेंज होऊ शकतो, दॅट अँगल इट कॅन बी चेंज, आणि द स्ट्रिंग कॅन नेवर बी हॉरिझॉन्टल. म्हणजे तुम्हाला या 5th पॉईंटमध्ये तुम्हाला 2 पॉईंट लिहिता येतील तुमच्या नोट्समध्ये लिहिताना. कुठले दी
स्ट्रिंग ऑलवेज मेक्स ए फिक्स्ड अँगल विथ हॉरिझॉन्टल, आणि तिकडं दी अँगल मेड बाय द स्ट्रिंग चेंजेस कंटिन्युअसली सिम्पल पेंडुलममध्ये, असा पॉईंट लिहिता येईल अँगलचा. त्यानंतर अजून दुसरा पॉईंट कोनिकल पेंडुलममध्ये पुढे काय लिहिता येईल, द स्ट्रिंग कॅन नेव्हर बी हॉरिझॉन्टल कोनिकल पेंडुलममध्ये, आणि इकडे सिम्पल पेंडुलममध्ये विथ लार्ज ॲम्प्लिट्यूड द स्ट्रिंग मे बिकम हॉरिझॉन्टल. अशा प्रकारे तुम्हाला हे पॉईंट्स परीक्षेमध्ये कमीत कमी 4 लिहावे लागतील, कारण हा 2 मार्काला प्रश्न आहे. हा जो फर्स्ट पॉईंट जो आहे, या फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही 2 करू शकता, आणि हा जो 5th पॉईंट आहे याचे 2 करू शकता. म्हणजे तुम्हाला टोटल 7 पॉईंट्स होतील, आणि त्या 7 पैकी तुम्ही 4 पॉईंट्स परीक्षेत लिहायचे, आणि 2 मार्क या ठिकाणी इझिली तुम्हाला त्याचे मिळणार. ठीक आहे. आपण उद्याच्या पिरियडमध्ये जे एक्सरसाइजमधले जे क्वेश्चन्स आहेत त्याला आपण उद्या सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला MCQs आपण बघूयात, आणि नंतर पुढचे क्वेश्चन्स न्यूमरिकल्स आपण सोडूया. हा जो प्रश्न आहे आत्ता घेतलेला कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलममधला जो डिफरन्स आपण बघतोय, त्यामध्ये कोनिकल पेंडुलम तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये झालेला आहे, तर तिथला जो टॉपिक आहे तो तुम्ही काढून वाचून घ्या, आणि मग नंतर या कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलमचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला चांगला समजेल. ओके, थँक्यू.